दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार, नियंत्रण रेषेवर पाकिस्तान लष्कराच्या चौक्यांमधून गोळीबार, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये स्थानिकांवर गोळीबार, एका नागरिकाचा मृत्यू, अतिरेक्यांकडून काश्मीरच्या स्थानिक नागरिकांवर गोळीबार। गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे, आज हल्ला प्रकरणी एफआयआर दाखल करणार। यापूर्वी जम्मू आणि काश्मीर पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते। काश्मीरमध्ये भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई सुरू, आतापर्यंत 10 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान भागात कारवाई। काश्मीरमध्ये मोठे कोम्बिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं, गेल्या 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई। महाराष्ट्रातील 55 पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याची नोटीस, आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत भारत सोडण्याची नोटीस जारी। भारत सोडण्यासाठी पाक नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी, अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा, दरम्यान मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाक नागरिकांना 29 एप्रिलपर्यंत भारतात थांबण्याची मुदत। आसामच्या गोलाघाटमधील एका महिलेला वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अटक, देशविरोधी वक्तव्य केल्याप्रकरणी महिलेला गुवाहाटीमधून अटक, गुवाहाटीतील पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई। भारतीय सीमेवर पाकिस्तानचे सैन्य 203 मिमी M110 स्वयंचलित हॉवित्झर तोफांसह तैनात। पाकिस्तान तेल कंपन्यांना डिझेल स्टॉक करण्याच्या सूचना दिल्या, हवाई दलाला इंधन सुरक्षित ठेवण्याच्या सूचना, हायस्पीड डिझेल आणि जेट इंधन स्टॉक करण्यावर भर। पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय यंत्रणा लष्कराकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा सुरू, त्यामुळे संरक्षण मोहिमेचे थेट प्रक्षेपण दाखवू नका, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या सर्व माध्यमांना सूचना। शिंदे समितीकडून 58,82,000 नोंदींचा शोध, 8 लाख जणांना मराठा कुणबी प्रमाणपत्र, 2 कोटींपेक्षा अधिक कुटुंबांना लाभ होणार। बीडमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रत्नाकर शिंदेंना पदावरून हटवलं, कला केंद्राच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवत असल्याचा ठपका ठेवत कारवाई, 2 दिवसांपूर्वीच पोलिसांचा छापा। डोंबिवलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कौतुकाचे आणि आभाराच्या बॅनरवरून शिंदे ठाकरे गटात जोरदार जुंपली, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांना सुरक्षित आणल्याबद्दल शिंदेंचे आभार मानणारे बॅनर डोंबिवलीत झळकले। वाकोला पोलीस ठाण्याबाहेर बजरंग दलाचं आंदोलन, बजरंग दलाकडून पाकिस्तानचा झेंडा रोवत रोडवर लावत आंदोलन करण्यात आलं, दरम्यान दुसऱ्या गटानं झेंडा काढण्याचा प्रयत्न केल्यानं बजरंग दल आक्रमक। दादरमध्ये पतंजलीच्या वतीनं पहलगाम हल्ल्याचा निषेध, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत तीव्र निषेध, दादर स्थानकाबाहेर पतंजलीचं आंदोलन। राज्यात 5,000 महामंडळ पदांवर भरती, येत्या 2 महिन्यात विविध महामंडळांमध्ये किमान 5,000 सरकारी नियुक्त्या होणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। नाशिक, केंद्र सरकारकडून स्मार्ट सिटीची जबाबदारी पालिकेकडे देण्याचे निर्देश, मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींकडून विकास कामांची पाहणी, तर नाग नदीवर पिलर विहीन पूल बांधण्यासाठी आराखडा तयार करण्याचेही आदेश। सोलापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान, 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात, उद्या मतमोजणी होणार, तर भाजप आणि काँग्रेसनं युती केल्यामुळे निवडणुकीकडे लक्ष। कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिर उद्या पहाटे 4 पासून दुपारी 3 वाजेपर्यंत दर्शनासाठी बंद राहणार, ज्योतिबा चैत्र यात्रेनंतरची स्वच्छता होणार असल्यानं भाविकांना मंदिर परिसरात दर्शन घेता येणार नाही। गणेशोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी पालिकेकडून उपाययोजना, मूर्ती साकारण्यासाठी हमीपत्र सादर करणं बंधनकारक, तर 100 मूर्तिकारांकडून स्वयंघोषित हमीपत्र सादर। एल्फिन्स्टन रोड रेल्वे पुलाच्या पाडकामावर निर्णय सोमवारी, MMRD अधिकारी आणि स्थानिक रहिवाशांसोबत बैठक होणार, मुख्यमंत्री कार्यालयाकडून पुलाच्या बंदीवर तात्पुरती स्थगिती। म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात उभारण्यात येणाऱ्या नागरिक सुविधा केंद्राचं उद्या लोकार्पण, कक्षामुळे विविध कामानिमित्त म्हाडा मुख्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचे हेलपाटे थांबणार। पण यवतमाळ, अमरावती, गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी, पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता, विदर्भात 28 तारखेपर्यंत गारपिटीचा इशारा। नागपुरात सकाळपासून ढगाळ वातावरण, उकाड्यापासून नागपूरकरांना काहीसा दिलासा, तर विदर्भाच्या काही जिल्ह्यात अवकाळी पावसाचा हवामान खात्याचा अंदाज। पुण्यातील निमसाखरमधून वाहणारी नीरा नदी कोरडी ठाक, इंदापूर आणि माळशिरसमध्ये पिकं पाण्याअभावी धोक्यात, नदीकाठच्या शेतकऱ्यांमध्ये चिंता। बीडच्या बिंदुसरा डॅममधील पाणी पातळीत प्रचंड घट, बिंदुसरा नदीपात्र कोरडे ठाक पडलंय, पाण्याच्या कमतरतेमुळे पाणीबाणीचं संकट। अमरावती जिल्ह्यातील 84 गावात पाणीबाणी, तात्पुरत्या उपाययोजनांवर प्रशासनाचा भर, 18 टँकर आणि अधिगृहीत केलेल्या 55 विहिरींद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा सुरू। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पाणी टंचाईच्या झळा, MIDC परिसरातील टंचाईग्रस्त गावातून पाण्याची मागणी वाढली, उद्योगांचे 6 MLD पाणी घटलं, प्रशासनाकडे पाण्याचा प्रश्न निकाली लावण्याची मागणी। मुंबई शहरातील रखडलेल्या कामांमुळे पाणी तुंबण्याचा धोका, काँक्रिटीकरण 31 मे पूर्वी करण्याचे पालिकेचं आवाहन।
पुण्यात पावसाळ्यापूर्वी कामांसाठी 61 रस्त्यांवर परवानगी, काही काळ वाहतूक बंद ठेवण्यास वाहतूक पोलिसांची मान्यता. पुण्यातील कोंढवा परिसरात गोळीबाराची घटना, श्रीकांत कानडे व्यक्तीच्या घरावर गोळीबार, सुदैवानं जीवितहानी नाही. कोंढवा पोलिसांकडून तपल्याच्या जुने शहर परिसरात किरकोळ कारणावरून दगडफेक, पोलिसांकडून वेळीच परिस्थिती नियंत्रणात. 2 गटात सध्या तणाव, भांडपुरा चौकात कडक बंदोबस्त तैनात. पहलगाम हल्ल्यानंतर रत्नागिरीत नाकाबंदी, कोकण किनारपट्टीवर समुद्रगस्त, बस स्थानक, रेल्वे स्टेशन परिसरात श्वान पथकं तैनात. लग्नावरून घरी परतत असताना दुचाकीवरील तिघांना ट्रकनं चिरडलं, 2घांचा मृत्यू तर 4 वर्षांचं बालक गंभीर जखमी. नागपूरच्या कुही तालुक्यातील गोंडीबोरी फाटा येथील घटना.